तो चलिए मैं आपको दिखाता हूँ। तो तनिष ये कौन सी जगह है, चलो दिखाओ। गाइस वो जगह है ये। तो गाइस अभी हम यहाँ के देखते हैं लाइब्रेरी। गाइस ये देखिए, इससे देख के डरिए या नहीं, ये तो हम अभी इस स्कूल की लाइब्रेरी देखते हैं। चलिए देखते हैं। यहाँ पे हर क्लास में दो बोर्ड है। देखिए यहाँ एक और यहाँ एक। जब टीचर पढ़ाते हैं तो इस बोर्ड में, और जब बच्चे पढ़ाते हैं तो इस बोर्ड में। नमस्कार सर, मला तुम्हाला भेटून खूप आनंद. मला सुद्धा तुला भेटून छान वाटलं. सांगितलं की तुमची जी शाळा आहे ते पूर्ण 365 डेज चालू राहते. पहिल्यांदा तर ऐकून मला वाटलं की खोटच आहे. तर मग मी आईला विचारलं तर आई म्हटली की हे खरंच आहे. अच्छा, आता तुने जो प्रश्न केला 365 डेज चालतात, अगदी खरं आहे. तुझ्या मम्मी पप्पाने जे सांगितलंय ना, अगदी मी जेव्हा गडचंद्रला येत होतो ना, म्हणजे तुझे पप्पा आहेत त्यांच्यासोबत एक चांगली ओळख झाली, एक चांगली मैत्री. आणि जेव्हा कधी यायचो गडचंद्रला कधी मम्मी सुद्धा तुझी असायची. मग आमच्या शाळेतल्या खूप चर्चा चालायच्या. मी त्यांना सांगायचं की मी ज्योतीला आहे आणि पांडव अशी एक शाळा आहे की जी महाराष्ट्रातली 365 शाळा चालतात. कदाचित सुरुवातीला तुझ्या मम्मी आणि पप्पाचा सुद्धा विश्वास बसला नसेल, पण नंतर त्यांनी पेपराचे कातरण वगैरे इतर ज्या गोष्टी आहेत त्या मिळाल्या असतात. आणि आता तू इथं सर्वप्रथम पहिल्यांदाच इथं या शाळेत आलाय, तर आज सुट्टी आहे. आज नागपंचमी आणि आदिवासी जागतिक आदिवासी दिन आहे, त्याच्यामुळे सर्व सरकारी शाळांना सुट्टी आहे. त्याला पण सुट्टी आहे. आज तुला सुद्धा सुट्टी आहे की नाही? आपण तुला इथे शाळेमध्ये आल्यानंतर तुला सर्व मुलं दिसली. काय करत होती मुलं सर्व? आज ड्रॉइंग करत आहे, कोणी निबंध लिहित आहे, कोणी क्लास घेत आहे की नाही? आणि एक गरज आहे. मग 365 डेज हा कॉन्सेप्ट यासाठी होता की मुलांच्या ज्या काही क्षमता असतात, म्हणजे जसं अध्ययन निष्पत्ती म्हणतो आपण नाही का, म्हणजे पहिल्या वर्गात असताना त्याला काय स्किल्स त्याला डेव्हलप करणं गरजेचं असतं हे त्याला मिळालं पाहिजे पहिल्याच वर्गात. आता तू कोणत्या वर्गात आहे? 4th मध्ये. आता तू तिसरीचा अभ्यास करशील का? नाही. बरं, तिसरीचा काही कंटेंट जर तुझा सुटला असेल तर तू 4थी मध्ये कम्प्लीट करू शकतं का? नाही. तिसरीचा अभ्यास सुटला, आता आपण 4थीचाच करणार, त्याच्यानंतर 5वीचाच करणार. हीच एक गोष्ट होती की मी 365 डेज का चालू केले, कारण या दुर्गम भागामध्ये एक तर शिक्षक काळी पाण्याची शिक्षा म्हणतात, ज्योतीमध्ये नोकरी करायचं म्हटलं तर ठीक आहे. पहिला हा मुद्दा होता. त्यातल्या त्यात माझी शाळा मी जेव्हा सुरुवातीला इथं लागलोय ना, तर तेव्हा फक्त 22 मुलं होती आणि एकटी 4 शाळा होती. मग हळूहळू मी विचार केला की बाबा इथल्या मुलांचं शिक्षण तुटते, तर मग काय केलंय मी 1 ते 5, 6वी, 7वी, 8वी आणि यावर्षी मी 9वा वर्ग जोडला. काय होतं की आजही माझ्या शाळेला टीचर यायचं म्हटलं की भीतात, अरे 300 पासून जावं लागेल, एक दिवस सुट्टी मिळत नाही, मग कसं होईल ही भीती त्यांच्या मनात. पण माझ्या शाळेतल्या मुलांना अजून खूप मजा येते. आता तुम्ही खाली बघितलं असेल की ग्राउंड आखलेलं आहे. आता मुलांचे याचं एन्जॉय सुरू होतात, म्हणजे त्यांचे कॉम्पिटिशन्स होतात सर्व. तर आम्ही पुस्तकापासून दूर असतो, म्हणजे सुट्टीच्या दिवशी
ॲज अ पुस्तक मुक्त आणि शाळा मुक्तच शाळा असतो माझी ती. म्हणजे दप्तराचं टेन्शन नसतं, खेळायचं बढियापैकी आणि त्या सर्व गोष्टी करायच्या. तर काय होतं की म्हणजे मुलांचे ज्या स्किल, ज्या कौशल्य जे त्याला मिळायला पाहिजे होतं ना ते मिळत नव्हतं. आणि त्यासाठी मग हळूहळू मी उन्हाळ्यात त्यांना वेळ द्यायला सुरू केली. आणि असं काही ठरवलं नव्हतं की मी 365 डेज वगैरे चालवणार, पण ते न कळत मुलांसाठी काही गोष्टी लागतात ज्या द्यायच्या होत्या त्या मिळत नव्हत्या. तर त्या पूर्ण कशा करता येईल यासाठी म्हणून जो कॉन्सेप्ट होता ना तो 360 तो न कळत सुरू झाला. सर, तुमची जी शाळा आहे ती सकाळच्या 4 वाजेपासून रात्रीच्या 8 वाजतापर्यंत चालू राहते. हेही तुम्हाला ऐकून एकदम वाटलंच नाही की हेही खरंच आहे म्हणून. तुझा प्रश्न आणि तुम्ही सकाळच्या 4 वाजेपासून रात्रीच्या 8 वाजेपर्यंत मुलांनी काय काय ऍक्टिव्हिटीज घेऊन घेता? बघ, सकाळचे आमच्या जसं पाऊस वगैरे थांबलाय ना तर मग आम्ही काय करतो, सकाळी 4ला उठतात मुलं आणि कॉल करतात, सर आम्ही उठलोय. मग सर्व 3 गावची मुलं, एक टेकामांडवा आहे, पारडोळा आहे आणि भोंडापुरी, अशी 3 गावची मुलं. जसं एक टेकामांडवा म्हणून गाव आहे, आमच्या शाळेला आता छोटंसं ग्राउंड आहे. आधी आमच्या शाळेला ग्राउंड सुद्धा नव्हतं. तर गेली 10-11 वर्षापासून आम्ही हे सकाळी 4 वाजता उठतोय. इथल्या मुलांमध्ये आता स्पोर्ट्स स्किल खूप चांगली आहे. तुला बघितलं असेल शाळेमध्ये किती ट्रॉफीज आहे ना, ही मुलांची मेहनत आहे. सकाळी मुलं 4 वाजता उठतात, कॉल करतात, मी उठलं मग मी त्यांना सांगतो की चला मी उठलेलं. आमचं एक प्लेस ठरलंय, डांबरीकर रस्त्यावर एक ग्राउंड आखलेलं असतं आमचं. तिथं आम्ही सर्व मुलं पायदळ धावत येतात. काही मुलं 5 किलोमीटरवरून येतात, काही 3 किलोमीटरवरून सकाळी धावत त्या ग्राउंडला येतात. तिथं आले की जमले की आम्ही 4:30ला तिथे गोळा होतो. गोळा झाले की मग परत मुलं, कारण का रात्र पहाटा असते ना, तिथे अंधारच असते. मग मुलं टार्चवर येतात, माझ्याकडे टार्च असतो. आणि तिथून परत आम्ही ज्या ठिकाणला येतात तिथून 5 किलोमीटर येतात, तिथून 3 किलोमीटर आम्ही परत रनिंगला जातो. म्हणजे मुलं 8 किलोमीटर जातात आणि परत 8 किलोमीटर ते घरी. म्हणजे जवळपास त्यांचं 10-16 किलोमीटर त्यांचं सकाळला रनिंग होतं. ॲज अ फिजिकली मुलं इतके स्ट्रॉंग आहे. मग काय होतं की सकाळी आम्ही काय करतो की त्यांची रनिंग, त्यांच्या ॲथलेटिक्सची तयारी, खो खोची तयारी, अशा बरेच इव्हेंटची तयारी आम्ही सकाळी करून घेतो. आणि कसं दिवसभर मन प्रसन्न राहावं यासाठी मग आम्ही काही योगाचे प्रकार आहेत ते योगा वगैरे आम्ही करतो. आणि त्याच्यामुळे मुलं शांत होतात आणि मग सकाळला त्यांना 7 वाजता सोडलं जातं की 7 वाजता मग मुलं घरी जातात. आणि माहिती की शाळेमध्ये परत किती वाजता येतात, लगेच 9 वाजता शाळेला अटेंड होतात. मग मुलंच मुलांसाठी याचं कोचिंग करतात, मुलंच मुलांना स्वतः शिकवतात. मग मी 9 वाजता येतो, मी माझं बाकीचं काम बघतोय, मुलं मुलांचे क्लास घेतात आणि मग 10 वाजता परिपाठ चालतोय. आमचा परिपाठ सुद्धा 1 तासाचा चालतोय, ज्याच्यामध्ये आम्ही 27 मुद्दे घेतो. म्हणजे मुलांचं कसं असतं की मुलांचा कॉन्फिडन्स लेवल वाढला ना की मुलगा पुढे शिकतो. म्हणजे तुला जर डेअरिंग जर आली ना की आपल्याला कधीच कोणती गोष्ट करायला भीती वाटत नाही. आणि केव्हा स्टेजवर गेली तर आपल्याला भीती वाटतं ना, तर तिथल्या मुलांना भीती वाटत नाही, कारण त्यांना तो रुटीनच झालेलं आहे. माझं सांगते, म्हणजे मी आता माझं DED झालंय, माझं ग्रॅज्युएशन झालंय, मी कधी माईकवर जात नव्हतो. माईकवर गेलं की माझे सुद्धा पाय थरथर कापायचे. पण आता या मुलांना शिकवता माझ्यामध्ये सुद्धा डेअरिंग यायला लागली. म्हणजे कधीही आपण शिकू शकतो, वय नसतं शिकायचं, कधीही शिकू शकतो. जे मला शाळेच्या वयात कधी शिकायला मिळालं नाही ना, की या मुलांना शिकवता मला शिकायला मिळालं. म्हणजे माझं बालपणचं शिक्षण मी आता इथं पूर्ण करत आहे. म्हणजे मी शिकवत नाहीये, मी खऱ्या अर्थाने शिकत आहे. आणि माणसाने म्हणते का एक गोष्ट शिकली पाहिजे की मरत करता माणसाने शिकलं पाहिजे. ज्या दिवशी आपण शिकणं बंद केलं ना, आपण शरीरावरती जिवंत राहू, पण याचं पूर्ण मनाने आणि ऊर्जेने आपण पूर्णपणे खतम होतो. मी तुला तेच सांगेन की आयुष्यामध्ये जर जिवंत राहायचं असेल ना तर अभ्यासात आणि शिक्षणामध्ये आपण गुंतलेलं असलं पाहिजे. आणि तुला खरंच सांगते की आमची शाळा 5:30ला सुटतं. आमचा शेवटचा ॲटो जवळपास इथून 6:30 वाजता जाते. मी घरीच जातोय, 6:30-6:45ला घरी जातोय. घरी गेलं ना की घराकडली जी मुलं असतात माझ्या गावातली एकामुळे ती मुलं रात्री 9 वाजेपर्यंत त्यांचे क्लास असतात. तुला खरं सांगते, सकाळी 4 ते रात्री 9-9:30च्या नंतर याचं मी माझ्या घरच्यासाठी फ्री होतोय. म्हणजे एवढा शेड्यूल माझा बिझी असतो. आणि इथली मुलं गावातल्या मुलांचे याचं ग्रुप बनवून दिलेले आहे, ते गावामध्ये ग्रुप स्टडी करतात. आम्ही प्रत्येक वर्ग शिक्षकांना सांगितले की तुमचा क्लासचा एक गट असला पाहिजे. घरी गेल्यानंतर मुलांना त्यांचा होमवर्क तिथे टाकायचा. प्रत्येक वर्ग शिक्षक आपापल्या विद्यार्थ्यांना टाकतात. आणि इतका होमवर्क असतोय की त्यांना रात्रभर जागल्यानंतर तो कधी कधी पूर्ण होत नाही, इतकं सारा होमवर्क मुलांना असतं आणि मुलं सुद्धा ते तेवढे करून येतात. तर अशा पद्धतीने आमची सकाळी शाळा 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत सुरू होते. थँक्यू सर. तुम्ही मुलांनी ऍक्टिव्हिटीज घेता, त्याच्याप्रती मुलांकडून तुम्हाला किती प्रेम भेटते? खूप जास्त प्रेम मिळतात. तुला सांगतो, प्रेम इतकं मिळतं की आज माझं जर गाव माझ्या जवळ असेल ना तर हे मुलांनी जिंकलेल्या ट्रॉफ्यांमुळे. माझं सांगतोय, शाळेमध्ये बदल पडला असेल ना तर आम्ही सुरुवातीला जे शाळेसाठी ट्रॉफी जिंकून आले ना तेव्हा माझं अख्खं गाव अगदी त्या सीमेवर आलेलं होतं, बँड घेऊन, आरत्या घेऊन, शाल दुपट्टी घेऊन, की मुलांनी इतक्या साऱ्या ट्रॉफ्या जिंकल्या होत्या. आणि काय होतं माहितीये का,
शाळेच्या माध्यमातून आपण गावात गेलं पाहिजे. आणि ते कदाचित मला वाटतं की ते फक्त गव्हर्नमेंट स्कूल आणि जिल्हा परिषद स्कूलच करू शकतात. कारण कॉन्व्हेंटचा आणि पालकांशी काही संबंध नसतो, ते फक्त एका मीटिंग पुरते मर्यादित असतात. पण ते सुद्धा तिथपर्यंत आले पाहिजे, हे की नाही. प्रत्येक मुलांसोबत पालकांसोबत शिक्षकांनी सुद्धा मिसळलं पाहिजे, हे की नाही. आणि खेळमेळीच्या वातावरणात जर झालं ना की मुलं चांगल्याने शिकतात. ह्या सर्व गोष्टी तसंच चालतात आणि अगदी बिलकुल तो रुटीन तसं या शाळेमध्ये मस्तपैकी चालतं. हे लास्ट क्वेश्चन आहे. ओके. जे तुम्ही सगळ्या टीचर्सला, सगळ्या स्टुडंट्सला आणि जनताला काय मेसेज देऊ इच्छिता? नाही, ऍक्च्युली मी सर्वांना एक मेसेज देईल आणि म्हणजे सर्वांसाठीच त्याचा, मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, की वयातलं बालपण, तरुणपण, म्हातारपण हे एकदाच येतं, ते परत परत येत नाही. मला वाटतं की बालपणात विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे आणि फक्त शिकलं पाहिजे. ते शिक्षणाचं डोक्यावर वजन नाही घेतलं पाहिजे. म्हणजे मला एवढा अभ्यास आहे तो केलाच पाहिजे. जेवढी क्षमता आहे ना त्या क्षमतेनुसार आपल्याला करायचं आहे. काय होतं की बऱ्याचशा पालकांचा मी पालकांना सुद्धा एक सांगते की बऱ्याचशा पालकांचं एक असतं की बाबा एवढं मोठं आहे, तुला करायचं आहे, तू बघ किती करतोय. हा अट्टाहास विद्यार्थ्यांकडे नसला पाहिजे. दुसरी गोष्ट पालकांना एक सांगेल की आपल्या मुलांमध्ये जर एक वेगळं स्किल असेल, तुझ्यामध्ये जर स्पोर्ट्स स्किल असेल, तुला स्पोर्ट्स खूप आवडतं आणि तुझ्या मम्मी पप्पांनी म्हटलं की नाही स्पोर्ट्स सोड आणि तू अभ्यासच कर, तर असा जर अट्टाहास जर करत असेल तर ॲज अ मी सर्वांना ॲज अ फ्रँकली रिक्वेस्ट करेल की आपल्या मुलांमधल्या क्षमता ओळखा आणि त्या क्षमतेच्या दिशेने त्याला जाऊ द्या. की काय होईल की तो मुलगा त्यामध्ये खरंच चांगल्या पद्धतीने स्वतःला सिद्ध करेल आणि आपल्या पॅरेंट्सचं नाव करेल. अभ्यासातून तुम्ही ठीक आहे IAS व्हाल, डॉक्टर्स व्हाल, इंजिनियर्स व्हाल, पण त्याच्यातून काय होणार की तुमच्या मनाच्या पेशाला तुम्ही जाणार नाही. आणि जर तुम्ही मनाच्या पेशाला जर गेले नाही तर तुम्ही त्या पेशामध्ये सुद्धा जे उत्कृष्ट काम करायला पाहिजे ना तर ते कदाचित करूच शकणार नाही, असं मला तरी ठामपणे वाटतं. तुझी स्पोर्ट्समध्ये आवडेल, तू स्पोर्ट्समध्ये गेला तर देशाचं नाव निश्चितच तू ऑलिम्पिक सारख्या मोठ्या खेळामध्ये आपल्या देशाचं नाव मोठं करू शकतो. नुसतं आई वडिलांचंच नाही तर देशाला अभिमान वाटेल तुझ्याबद्दल. एक डॉक्टर्स म्हटल्यानंतर तू ठीक आहे की त्या भागापुरत्या लोकांसाठी काहीतरी मदत करशील, पण आजही मला असं वाटतं की आपण ज्या पेशात जातोय ना तर त्या पेशा, आपला जो काही पेशा आहे त्या पेशाला आपण खरं उतरलं पाहिजे. त्या पद्धतीने आपण त्या पेशानुसार वागलं पाहिजे, त्या पद्धतीने आपण त्याला म्हणजे योग्य न्याय दिला पाहिजे, तरच आपण तिकडे गेलो पाहिजे. एक की पैसा कमवणं हा एक माध्यम आहे की आपलं आयुष्य असतं 70 ते 80 वर्षाचं आपण जगतोय, त्याच्यानंतर काहीच घेऊन जात नाही. पण एक समाजासाठी आपण जर काहीतरी केलं ना की आपण निश्चितच आपण मेल्यानंतरही आपण अमर राहतो. आपण इतिहास बघितले, आपण इतिहासातले पन्ने उघडून बघतोय, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बघतोय, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, किती मोठे अशी चरित्र आपल्या देशामध्ये की आज ते मरून गेले, पिढ्याने पिढ्या संपले, पण आजही ते कीर्तिरूपाने उरलेले आहे. तर एकच म्हणेल मी की आपण जर आयुष्यामध्ये जर जगायचं असेल ना तर कीर्तिरूपाने जगलं पाहिजे. पैसा हा एक वेगळ्या पद्धतीचं जे की थोड्या क्षणिक पुरतं असतं, ते आपल्या आयुष्यापर्यंत टिकत नाही. पण आपण जर एखादी चांगली गोष्ट केली ना तर आपण मेल्यानंतरही आपल्याला आठवणी ठेवल्या जातात. माझा मेसेज एक तेवढंच असतं लोकांना की विद्यार्थ्यांना सुद्धा की विद्यार्थ्यांकडे खूप अट्टाहास लावू नका कोणत्याही गोष्टीचा. त्याला त्याच्या पद्धतीनं खेळू द्या, बागडू द्या. तो खेळत असेल तर खेळू द्या, अभ्यास करत असेल अभ्यास करू द्या आणि त्याला काय आवडतं ना तर त्या दिशेने त्याला पुश करा. म्हणजेच कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही गोष्टीचा अट्टाहास न करता बाबा तुला IAS व्हायचं, तुला डॉक्टरच व्हायचं, तुला याच पद्धतीने करायचा, असा जो काही अट्टाहास चालू आहे ना तर मला वाटतं की आम्ही सर्व पॅरेंट्सला मी तेच सांगेल की हा खरंच आपण टाळला पाहिजे आणि आपल्या मुलांमधली काय स्किल्स आहे त्या ओळखल्या पाहिजेत आणि आपण त्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन किंवा पथदर्शन आपण केलं पाहिजे. मी एवढंच सांगेन. आणि ऍक्च्युली मला तुला एक विचारायचं आहे, तसंही सुद्धा बघितलेलं आहे तुला कसे घाट वगैरे आहे ना, खूप मजा येते ना आणि सांगते खूप चांगलं नैसर्गिक नेचरचं वातावरण आमच्या इथेच आहे. तो अगदी उन्हाळ्यात आल्यानंतर असंच वातावरण थंड असेल. तर तुला या शाळेमध्ये आल्यानंतर 365 डेज चालत आहे, तर तुझा विश्वास बसला की नाही बसला? अच्छा, तुला काय बरं या शाळेत आल्यानंतर तुला काय सांगावं असं वाटतं? म्हणजे असं वाटतं की मी तर वाट पाहत राहतो की मला संडे केव्हा येईल. मग तुला जर या शाळेत यायला मिळालं मग संडेला सुट्टी नसता, मग काय करशील? तुला शाळेत यायला आवडेल की संडेला सुट्टी खेळायला? शाळेत यायला काम सांगू मला आता घरी राहून बोर होईल, पण एक दिवस सुट्टी पाहिजे. अच्छा, पण आम्ही बघा तू तुझी सुट्टीमध्ये जे करतं ना जसं तुला खेळायला पाहिजे, तिथली सर्व प्रिमायसेस खुली असते, खेळण्यासाठी मध्ये नसते, खेळायला सुद्धा सर्वच असतं. आज कधी कधी आम्ही बोर झालो की कधी मस्तपैकी छानपैकी चित्रपट आम्ही प्रोजेक्टरला लावतो, मस्त फिल्म सुद्धा बघतोय, आम्ही सर्वच करतोय. म्हणजे असं काहीच नाही, म्हणजे मुलांसोबत पिक्चर बघतोय आम्ही. मुलांनी म्हटलं की नाही सर आम्हाला असा फाईटचा पिक्चर बघायचा, आम्ही तो फाईटचा पिक्चर बघतोय. असं काही नसतं, इथं सर्व खुले. कसं असतं
की शिक्षण घेताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल ना, तर आपल्याला विद्यार्थ्यांना नुसतं पाठ्यपुस्तकापुरत मर्यादित ठेवून नाही चालेल. तर सर्व गोष्टीचा अंतर्भाव जर त्याच्यात सुरू केला ना, तर खरंच मुलाचा सर्वांगीण विकास होईल. आणि नुसता नाही, काय होतं की मला असं कोणत्या कॉन्व्हेंट स्कूलला किंवा या इंग्रजी माध्यमाच्या स्कूलला मला काही म्हणायचं नाही, पण खरंच आहे की विद्यार्थ्यांचा जो ब्रेनचा विकास व्हावा यासाठी सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. नुसतं पाठांतर किंवा हेच करू नये, उद्याला तेवढंच करू नये. मला तरी वाटतं की तू आता शाळेत जात असताना तुझा अर्धा अभ्यास तर तुला मम्मी आणि पप्पा मदत करत असेल. इथले तर मुलांना मम्मी पप्पा ते करू शकत नाही, कारण शेतात जातात. मग इथली मुलं स्वतःच्या बळावर स्वतःचं स्टडी करून सर्व येतात. मग कशाने आपण म्हणून की गव्हर्नमेंट स्कूल नाही आहे. गव्हर्नमेंट स्कूल खूप समोर आहे. आणि तुला सांगते मी एक उदाहरण देतोय मी तुम्हाला आत्ताच. एक मागच्या महिन्यामध्ये माझ्या मुलाचं बारसं होतं. मी एका सलूनमध्ये गेलोय, सेव्हिंग करायची होती. दुसऱ्या दिवशी प्रोग्राम होता, आपल्याला चांगलं फ्रेश व्हावंसं वाटतं की नाही, तर फ्रेश होण्यासाठी गेलो. शेवटीला मी उरलो होतो. ते 2 सलूनवाले व्यक्ती होते आणि एक गृहस्थ आले. आणि ते जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना इतक्या शिव्या देत होते ना की हे मास्तरडे नुसते पैसे घेतात, पगार एवढा मोठा आहे त्यांना आणि मुलांना काही शिकवत नाही. त्यांचं चालू होतं. आणि मी छानपैकी मजेशीर त्यांचं म्हणजे त्या सलूनवाल्या व्यक्तीचं आणि या व्यक्तीचं संभाषण ऐकत होतं, हसत होतं, छान होतं. शेवटीला माझं हसण्यावर त्या सलूनवाल्या व्यक्तीचं लक्ष गेलं. ते मला म्हणतात, हळूच हात खांद्यावर ठेवले त्यांनी. मला म्हटलंय, सर तुम्ही टीचरचं नाही ना? त्याला म्हटलं की मी प्राऊड फील करतो की मी जिल्हा परिषदचं शिक्षक आहे. आणि जे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला जे शिव्या देत होता मी त्यांना सांगितलं की मी जिल्हा परिषदचं शिक्षक आहे. आणि मग त्याला मी सांगितलं की माझी शाळा अशी चालतं. मी त्यांना माझं एक युट्यूब चॅनल, मग तू नंतर सर्च करशील, ते युट्यूब चॅनल्स मी दाखवले. त्यांनी व्हिडिओज बघितले. आणि 1 महिन्यानंतर मी परत माझं एक वर्धेतल्या शिक्षकांसाठी एक माझं कॉन्फरन्स होतं, एक मीटिंग होती की शिक्षकांनी कसं काम केलं पाहिजे. तर तिथल्या माध्यमिक शिक्षक अधिकाऱ्यांनी माझी एक सभा ठेवलेली होती. 500 शिक्षकांना याचं मार्गदर्शन केलं. तर तिथं मी जायचं होतं, मला तेव्हा पुन्हा 1 महिन्यानंतर जायचं होतं. मी परत त्या सलूनमध्ये गेलो सेव्हिंग करायला. आणि गेलो तर ते दोन्ही जे गृहस्थ होते सलूनवाले मला बघितल्यानंतर दोघे हात जोडले, सर आम्हाला माफ करा. मी म्हटलं काय झालंय माफ करायला? नाही सर म्हणे, आमच्या हातून चुकलं. त्या दिवशी आम्ही जिल्हा परिषदच्या शिक्षकांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता त्यांना मी खूप शिव्या दिल्या. तुम्हाला बघितल्यानंतर शिक्षक कसा असायला पाहिजे ते रिस्पेक्ट करले सर. आणि सांगतोय की आम्ही दोघंही भावांनी आमचे कॉन्व्हेंटले मुलं काढून जिल्हा परिषद टाकले. आणि 15 दिवसामध्ये त्या मुलांमध्ये जे परिवर्तन दिसते ना, ते एवढ्या दिवसापासून कॉन्व्हेंटमध्ये होते, जे त्यांना मिळालं नाही ते माझ्या मुलांना. हे मुवमेंट्स माझ्या आयुष्यात घडले की आपण बोललं पाहिजे. बोललं की लोक बदलतात. आपण बोललोच नाही तर कसं बदलणार? आमचे बरेचसे शिक्षक आहे की कदाचित ते व्यवसायाच्या किंवा पैसा कमवण्याच्या बाबतीत बोलतात, पण आपण शिक्षक आहोत. आपण शिक्षणाविषयी आपण बोललं ना तर निश्चितच समाजामध्ये परिवर्तन घडतं. आणि ते परिवर्तन घडताना मला बघितलं ना तर मी सांगतो तुला, मला करोडने अर्ब रुपये मिळायचा आनंद झाला की माझ्यामुळे, एका बोलण्यामुळे ते 2 व्यक्ती बदलले. त्या दोघांची मुलं जिल्हा परिषदला जायला लागले. आणि ऍडमिशन करताना तिथल्या मॅडमला म्हटले की मॅडम परतिकी सर आहे, आम्ही त्यांना बघितलं आम्ही मुलांना. हो ते सर ना, त्यांचं काम खूप जबरदस्त आहे. मग त्या मॅडमनी सुद्धा पुश करतात. मी त्यांना परत येताना एक सल्ला दिला, कदाचित तुमचा मुलगा जर कॉन्व्हेंटला असता तर तुम्हाला पैसे पे करायला लागले असते. आता तुम्ही काय करा, तुमच्याकडे थोडेसे पैसे उरले ना तर तिथल्या विद्यार्थ्यांसाठी काही शैक्षणिक साहित्य घेता येत असेल किंवा काही करता येत असेल तर तो पैसा त्या शाळेला द्या. म्हणजे न कळत त्या शिक्षकांचा सुद्धा दृष्टिकोन पॉझिटिव्ह होईल. तुमच्या मुलांना आणि इतर मुलांना सुद्धा ते चांगलं वेळ देतील. तर मी हे त्यांना बोललो. आणि खरंच माझ्यासाठी एक प्राऊड मुवमेंट होतं की हे अशा सुद्धा गोष्टी घडतात. थँक्यू. क्वेश्चन होता की आपण जसं तुमची शाळा जी आहे 365 डेज चालते. आपण जेव्हा कोणती गोष्ट ठरवतो ते करायला आपल्याला खूप सारं म्हणजे म्हणणं आणि करणं यात जमीन आसमानचा फरक असते सर. कारण की आपण कोणतीही गोष्ट आपण विचार करतो, जर साधा आपल्याला रनिंगला जायचं, आपण एक दिवस विचार करतो की मी उद्यापासून रनिंगला जाणार, पण आपण 4 दिवस गेले का आपण सोडून देतो सर. तर तुम्ही जे हे करता सर, 365 दिवस तुमची जी शाळा चालू असते सर, हे करताना तुम्हाला किती त्रास होते सर आणि किती स्ट्रगल झाल्यावर तुम्ही हे 365 पूर्ण करू शकता सर? खरं सांगायचं म्हटलं तर मी आयुष्याच्या शेवटच्या रिटायरमेंटच्या दिवसपर्यंत हे 365 डेज कॉन्सेप्ट आहे ती बिलकुलच चालू राहणार. एक गोष्ट की त्रास, आता तुम्ही छान प्रश्न विचारला की म्हणजे रनिंगला जायचं दुसऱ्या दिवशी, तर आपण त्याची मेंटली तयारी करतो. मानसिक तयारी केल्यानंतर आपण एक दिवस जातो, दुसऱ्या दिवशी पाय दुखल्यानंतर आपण तिसऱ्या दिवशी थांबतोय. कसं असतं की कोणता उपक्रम राबवायचा म्हटलं ना तर तो छोट्या पद्धतीने सुरुवात केली पाहिजे. हे 365 डेज जी स्कूल चालली आहे ना, तर ॲज अ मी हे माइंडमध्ये ठरवलेलं नव्हतं. एखादी काय होतं की एखाद्या आपण झाड लावतोय, झाड लावल्यानंतर ते एकदम मोठं होत नाही, तर त्याची रोज निगराणी करावं लागतं, त्याला खत पाणी द्यावं लागतं, त्याच्यानंतर ते झाड मोठं होतं आणि फळं मिळतात.
या शाळेचं सुद्धा पांडूच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर तेच. ॲज मी फक्त ती मुलांच्या ज्या काही गोष्टी होत्या ज्या पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी मग थोडा वेळ देत होतो. पण थोडा वेळ देताना वर्ग वाढत गेले, पटसंख्या वाढत गेली, पण शिक्षकांची संख्या मात्र वाढली नाही. मग तेच की विद्यार्थ्यांना वेळ देता कसं येईल, तर मग त्यानंतर हळूहळू उन्हाळ्यात वेळ द्यायला सुरुवात केली. म्हणजे मी काही फारसं केलं नाही. म्हणजे जी कॉन्सेप्ट होती, एक गोष्ट होती, त्या एकाच गोष्टीला फक्त वाचवण्याचं काम केलं. ऑटोमॅटिकली काय होतं की आपण खूप मोठमोठे वेगवेगळे उपक्रम करतो, 10 प्रकारचे 10 उपक्रम येतो आणि मग 10 वेळेस 10कडे आपलं लक्ष जातं आणि एक एक गोष्ट परिपूर्ण होत नाही. मला काय वाटतं की एखादीच गोल ठेवायचा आयुष्यामध्ये आणि तो एकच गोल पूर्ण शेवटपर्यंत कसा नेला ना तर ती एकच गोष्ट खूप मोठी होते. आणि हे जर 365 जे चालू आहे एक प्रायोगिक तत्वावर सुरू केलेलं होतं, जे आज म्हणजे देशातच नाही तर बाहेर देशामध्ये म्हणजे जगामध्ये सर्व हे कॉन्सेप्ट गेलेली आहे 365 डेची. तर म्हणजे मी असं विचारपूर्वक केलेलं होतं की काही नाही, एखादी जर गोष्ट जर करायची असेल ना तर ती न ठरवता म्हणजे आपल्याला त्याच्यातून काय फायदा होईल किंवा काय फायदा होणार नाही ही गोष्ट जर ठरवून करत असेल तर निश्चितच ती गोष्ट मोठी होणार नाही. आपण एखाद्या चांगल्या भावनेने एखादी गोष्ट करत असेल आणि त्याच्यातून जर आपल्याला आनंद मिळत असेल तर ती गोष्ट आपण केली पाहिजे. आणि खरं सांगतो तुम्हाला की 365 डेज स्कूल चालवणं याचं सोपं नाही आणि इझी नाही. मी कालचं उदाहरण सांगतोय की म्हणजे मी काल घरी 9 वाजेपर्यंत माझा क्लास चालले मुलांचे, 9 नंतर मी आता थोडा फ्री झालोय आणि माझं 2 वर्षाचं बाळ त्याची तब्येत रात्री 12 वाजता बिघडली, 12 वाजेपर्यंत छतच होतोय आणि मग नंतर त्याला देणे 4 वाजले मला घरी यायला आणि 4 वाजता उठून नंतर लगेच शाळा असते माझी 7 वाजता. त्यासाठी परत ते सकाळी तयार होऊन इथं येणं ही साधी गोष्ट नसतं. वर्षभर कधी कधी घरी गावाकडे जाणं होत नाही. सांगायचं झालं म्हटलं तर माझं प्रॉपर हा यवतमाळ डिस्ट्रिक्ट आहे, राळेगाव तालुका आहे. नॅशनल हायवेवरच गाव आहे माझं, किनीजावादी म्हणून. तिथून जेव्हा सुरुवातीला इथं रुजू व्हायला आलो ना तर म्हणजे अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रू होते की एवढ्या छोट्याशा गावामध्ये चाललोय आणि काय तिथे नोकरी करायची, कसं मुलं करायचे. गावात आल्यानंतर त्याच्यापेक्षा गंभीर झालो कारण का 18 आणि 22 पोरं, 2 खोल्या आणि त्यातल्या त्या प्रेमायसी एवढ्या की डोंगराच्या उतारावर जिथं मला नीट उभं राहता येत नव्हतं अशा ठिकाणी आज तेच एक मोठं नंदनवन झालेलं आहे. तर एक गोष्ट सांगतो की याच्यामध्ये माझ्याही पेक्षा याच्यात सर्वात जास्त जर मोठा वाटा असेल ना तो इथल्या विद्यार्थ्यांचा. मी पॅरेंट्सला नाही म्हणत, मी विद्यार्थ्यांना होते. कारण का इथं जे काही उभं केलेलं मोठं साम्राज्य आहे हे मुलांनी तयार केलेलं आहे. म्हणजे गेली 6 वर्ष तो डोंगर खोदलाय, तर खोदण्याचं काम जरी मी केलं असेल पण तो डोंगर सरळ करण्याचं ते माती टाकण्याचं काम मात्र इथल्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. हे माझ्यासाठी प्राऊड मुवमेंट्स आहे. गावातले लोक गावाच्या बाबतीत बोलायचं जर झालं की आपण आजही भीतीपोटी किंवा श्रद्धेपोटी आपण दानपेटीमध्ये पैसे टाकतोय, पण त्याच गावाने दानपेटीतले पैसे काढून या शाळेला दिलेले. मग आपल्याला काम करण्याची इच्छा का नाही होणार? जेव्हा आपल्या पाठीशी कोणतरी असतं ना तर तेव्हा काम करण्याची एनर्जी येतं. आणि मी पुन्हा परत सांगेल की खरं तुम्ही काम करत असताना ना तर कदाचित अपेक्षा ठेवू नका की मी एवढं केल्यानंतर मला कोणीतरी लोकांनी खूप मोठं स्थान दिलं पाहिजे, माझा मान सन्मान केला पाहिजे. या गोष्टीसाठी ते काम नसलं पाहिजे आणि सर्व गोष्टीचा त्याग करायला ती असलं पाहिजे. आणि मी आज सांगतो माझ्या त्यागामागे महिलांचा खूप मोठा हात आहे. त्याच्यामध्ये माझी प्रथम म्हणलं आई. आजही तिला प्राऊड फील होतं की एखाद्या न्यूजला बातमी दिसली की ती आपल्या स्टेटसला लावतं आणि म्हणतं की तू छान करताय. कधी कधी महिन्याने आईला कॉल करत नाही. दुसरं की माझी मिसेस, की प्रत्येक महिलेला वाटतं की आपण कुठल्या तरी फंक्शनला गेलं पाहिजे, कुठेतरी आउटडोर फिरायला गेलं पाहिजे, सर्व गेलं पाहिजे. पण तिला मी हा वेळ देत नाही. आयुष्याचे 18 वर्ष म्हणजे आमचे गेलेले की म्हणजे ना लग्नाचे 10 वर्ष संपलेले आमचे की तिला आज आउटडोअरसाठी कधीच दिलं नाही. कारण उन्हाळ्यात मला शाळा असतं किंवा कोणाच्या लग्नात जायचं म्हटलं तर कधी कधी तो समारंभ कधी कधी अटेंड करता येत नाही. कारण नातेवाईक तर मलाही सुद्धा आहे, सर्वच आहे, पण त्यांची सुद्धा लग्नामध्ये अटेंड होता येत नाही किंवा कोणत्या कार्यक्रमात अटेंड नाही होत आहे. पण हे जे करत आहे ना याच्यामधलं जे समाधान आहे ना, कारण का मी एका कुटुंबापुरतं किंवा माझ्या नातलगापुरतं मर्यादित नाही. आज एक शिक्षक आहे मी आणि हा तो समाजाचा सर्वात मोठा कण आहे. तर त्यांनी आपल्या कुटुंबापुरतं किंवा समाजापुरतं न पाहताना हा पूर्ण त्याचा दूरदृष्टिकोन जर मोठा असेल ना तर लहान लहान जे आयुष्यातले जे मुवमेंट्स असतात की लग्न समारंभ याहीपेक्षा जेव्हा समाज तुम्हाला देतात ना त्याच्यापेक्षा तो खूप मोठा असतं. आणि असंच करत करत मी तो हा जो 365 जो उपक्रम चालू झाला आणि एक दिवस अशीच मुवमेंट झाली माझ्या आयुष्यामध्ये की बल्लारशाला एक नाझीम सर म्हणून आहे ज्यांनी माझा एक सत्कार समारंभ ठेवला होता. तर त्यांनी जवळपास 50 वेगवेगळ्या संस्थांना तिथं बोलवलेलं होतं. म्हणजे लग्न समारंभामध्ये जसं की लोक बुके आणि ह्या त्या गोष्टी द्यायला येतात, तर 50 लोक वेगवेगळ्या संघटनेचे वेगवेगळ्या काम करणारे जे सोशल लोक आहेत तर ते येऊन याचं व्यासपीठावर 50 लोकांनी सत्कार, 50 मोमेंटो, 50 शाली, अक्षरशः 2 बॅगा भरून शॉली आणि 2 बॅगा भरून शील्ड घेऊन आलो. त्यावेळेस तिला म्हटलं की बघ मी जे काम केलंय ना हे त्याची पावती आहे आणि तू त्याचा सर्वात मोठा हिस्सेदार हे तुझं आहे सर्व. तर त्याच्यामुळे ती आज तिला कळल्या सर्व गोष्टी की ती आज माझ्या पाठीशी नसतं. कधी होतं नवजत पण तरी पण ती समजून घेतं आणि आज म्हणजे तिला माझ्यानंतर तिची सुद्धा एक ओळख झालेली आहे. आणि कसं आहे की एखाद्या पुरुषांनी जर मोठं काम केलं तर त्याच्यामध्ये महिलाचा हात असतो.
तर तसंच एखादी महिला जर समोर जात असेल ना तर त्याच्यामागे पुरुष असतोच, ही गोष्ट तेवढी सत्य आहे, हे सुद्धा मानावं लागेल. आणि खरंच माझ्या पुढे जात असताना तर तिचा वाटा आहे. आणि कदाचित तिला ऑफिसमध्ये ती सरकारी जॉबवर आहे, जेव्हा ती सुद्धा जेव्हा ड्युटीवर जातं तर तिच्या पाहण्याकडे तिच्याकडे दृष्टिकोन वेगळा होतो. कारण का तुमचे सर असे काम करतात खूप चांगलं, तर तिला सुद्धा ते मुवमेंट्स मिळतात, तर त्याच्यामुळे ती समजू शकते. आणि खरंच हे आयुष्यातले मुवमेंट्स असतात. जगताना फक्त एवढंच सांगेल की आयुष्य खूप छोटं आहे आणि जग खूप लहान आहे. या आयुष्यामध्ये जगताना तुम्हाला जर एखाद्या घटकाला कोणाला तरी काही देता आलं ना तर ते हात मोकळे करून द्या, आणि काही घेता आलं तर तेवढे हात मोकळे करून घ्या. जीवन खूप लहान आहे, हसत खेळत जगा. हे जॉईन झालं तर जे 365 दिवसाचे जे शाळेचं कॉन्सेप्ट तुम्ही जेव्हा ऐकलं तुम्हाला कसं वाटलं सर, आणि तुमचा अनुभव काय आहे मार्च पासून इथे? ज्यावेळेस मी 365 हा युनिक उपक्रम आहे आणि आमच्या एरियामध्ये जिल्हा परिषद म्हणजे आज सध्या तरी खूप खाली पडलेली आहे. तर ज्यावेळेस मी ऐकलं त्यावेळेस मला हे नवीन वाटलं, थोडी भीती होती, थोडी उत्सुकताही होती, दोन्ही मिक्सअप होतं. आणि इथे आल्याच्या नंतर ज्यावेळेस मी पाहिलं तेव्हा मला माझी ज्यावेळेस मी शिकत होतो त्या जिल्हा परिषदची आठवण झाली. मी सरांना बोललोय तसं, सर म्हटलं माझ्या वेळची जिल्हा परिषद मला आठवली, आणि त्यामुळं ती आत्मीयता आणि त्या गोष्टी खूप जवळच्या वाटल्या. आणि नंतर मग इथे जॉईन झाल्याच्या नंतर तर काही प्रॉब्लेमच नव्हता मला. आणि डे बाय डे अजून नवीन नवीन एक्सपिरियन्स, नवीन नवीन गोष्टी माहीत होत्या. आता जस्ट नवीन असल्यामुळं. थँक्यू सर. सर आले, मॅडम सुद्धा आलेले आहेत. आपण त्यांचा परिचय थोडासा जाणून घेणार आहोत आणि परत आपण एकदा त्यांचं फ्री क्लॅपिंगने वेलकम करूया शाळेमध्ये. नाम है तनिष. सपने वो नहीं होते जो हम सोते समय देखते, सपने वो नहीं होते जो हम सोते समय देखते, सपने वो होते जो हमें सोने नहीं देते. इसमें ऐसा किसने कहा, कोई बता सकते हैं? वेरी गुड, सबके लिए तालियां. गुड. और हमें भी वैसे ही सपने चाहिए, देखने चाहिए. और कैसे? जो हमें सोने नहीं देती, तभी तो हम भारत का नाम रोशन कर सकते हैं. जब तक ऐसे सर होंगे तब तक बस सपने देखे जाएंगे. सर, हमारे धरती के लंग्स क्या है? हमारे धरती के लंग्स से पेड़, और हमारे लंग्स की वजह से हम जीवित रह सकते हैं. और जो पेड़ है उन्हीं की मदद से धरती जीवित रह सकती है. और जो पेड़ है वो जो हवा शुद्ध करके हमें देती है, जिससे हम जीवित रह सकते हैं. इसीलिए मैंने एक प्रोजेक्ट बनाया है जिसका नाम है वृक्षाश्रम. इसमें मुझे जगह जगह पौधे लगाने हैं, जगह जगह पौधे लगाने हैं. इसीलिए मैं 20वां पौधा आपके पास लाऊं कि इसे लगाने के लिए आपके पास जगह है? बिल्कुल जगह है, और सच में ये पूरे पृथ्वी का ही आत्मा है. जब तक ये सुरक्षित रहेंगे तब तक इस पृथ्वी पर हर एक सजीव जीवित रहेगा. और आप काफ़ी अच्छा कार्य कर रहे हो, तो मेरी तरफ से, हमारे पूरे 360 स्कूल की तरफ से आपको ढेरों सारी बधाई. और आप ये जो प्रोजेक्ट ला रहे हो तो आपको देखकर ही कई ऐसे बच्चे ऐसा प्रोजेक्ट हाथ में लेकर ना कि सिर्फ मैसेज फॉरवर्ड कर बल्कि प्रत्यक्ष कार्रवाई करके एक पेड़ लगाकर इस पृथ्वी को फिर से हरा भरा करें. और आपका प्रोजेक्ट अच्छा है, तो मेरे दिल से आपको शुभकामनाएं. और सर जी ये पौधे हैं तनिष ने घर में खुद से उगाए हैं सर. अच्छा, बढ़िया. और सर मुझे प्रॉमिस भी कीजिए. बिल्कुल. आप इस पौधे का पूरा ध्यान रखोगे. बिल्कुल. क्योंकि 6 महीने बाद में फिर से आने वाला हूँ. बिल्कुल. आप 6 महीने नहीं, 6 साल बाद या 60 साल बाद भी आओगे तो शायद पेड़ तो बड़ा ही रहेगा. शायद हम रहे नहीं, शायद 60 साल बाद शायद मैं रहूँ या ना रहूँ, मगर ये पेड़ वैसे का वैसे रहेगा. और ये प्रॉमिस मैं आज स्कूल में दे रहा हूँ आपको. और ये पेड़ अभी हम जाकर लगाएंगे. और ये आपको शुभकामनाएं कि अगले साल आपने इस साल 100 पेड़ लगाने का जो संकल्प लिया है, अगले साल आप 200 पेड़ लगाओ. यही मेरी शुभकामना है. और जैसे ही ये जो नई पीढ़ी ये संकल्प लेंगे ना, तो निसंदेह ये पृथ्वी फिर से हरी भरी और यहाँ का हर एक सजीव सुखमय जीवन जिएगा. बस शुभकामनाएं. थैंक यू सर. थैंक यू. सर आप भी मुझसे प्रॉमिस कीजिए कि आप इस पौधे का पूरा ध्यान रखोगे. बिल्कुल बिल्कुल. आप कभी भी आओ, कल भी आ सकते हो या 5 साल के बाद भी आ सकते हो. आपको ये आपका पौधा मिलेगा. आपके नाम से ही ये पौधा यहाँ पे ग्रो करेगा. थैंक यू सर. और सर लोगों को क्या मैसेज देना चाहते हैं सर
आज की ये बहुत यानी गर्मी जितनी बढ़ रही है सर। नहीं, ये तो सबसे, मैं तो बोलता हूँ बाकी काम छोड़ के सबसे ज़्यादा इस काम पे फोकस करना चाहिए, क्योंकि ये है तो आदमी है या फिर फिर कोई भी सजीव है, अगर ये नहीं रहता है तो कुछ भी पॉसिबल नहीं है। तो सब काम छोड़ के ये काम पे सबने फोकस देना चाहिए। थैंक यू सर। गोटे खूप आहे पूर्ण गोटेच आहे. हो हो. आता तुम्ही आता आले म्हणून तुम्हाला हिरवं दिसत आहे. उन्हाळ्यात याल ना, तुम्हाला लाल दिसते पूर्ण लाल. बरोबर. आजा बेटा. तू तिकडे होऊन जा सरांच्या साईडला. इथे मला हे दे. हे तू इकडून तू इकडे गोटे आहे आराम. आइए सर, बेटे आइए ना सर, आप भी आइए. आइए आओ सर. ते पन्नी काढ. बस खाली बसून वृक्षारोपण करावं लागते बेटा. आराम. ठीक आहे सर, हात लगे. चलो आम खाने आना है ना, जल्दी आना. थोड़ा सा पानी डालना पड़ेगा. हाँ. ऐसे इसका उतार से आते ही होगा. पानी के लिए क्रिकेट नहीं यहाँ पर. कोणत्या वर्गात जबाबदारी? 9 पर्यावरण वर्ग 9 सांभाळायचा आहे. सर्व गोष्टीवर त्याला प्रोटेक्ट करायचा है. आज झाड़ मी 90 येता 90ला. ठीक है. बच्चे का हौसला बुलंद कर रहे हो, काफी अच्छी शिक्षा उसको दे रहे हो, यानी कि पेड़ लगाना, और उसके लिए जो वक्त आप यानी कि पेरेंट्स होकर जो दे रहे हो काफी अच्छा है. और बच्चों की एक अच्छी सीख आप दे रहे हो कि सच में इसकी काफी ज्यादा जरूरत है. लोगों को इसका एहसास नहीं है कि दिन ब दिन कितने पेड़ कटते जा रहे हैं, हाईवेज बनते जा रहे हैं. लोगों की सुविधा तो बढ़ गई है, मगर नेचर के साथ जो खिलवाड़ हम कर रहे हैं ना, तो उसमें कोई बदलाव आना चाहिए. जो पहल आपने की है, निसंदेह इस वीडियो के माध्यम से लोग बदलाव लाएंगे और अपने बच्चों को अपने बर्थडे पर या किसी शुभ अवसर पर एक अपने बच्चे से, अपने पेरेंट्स एक पेड़ लगाए और उसको संवर्धन करे उसका. यही मैं चाहता हूँ. और सच में आप काफी अच्छा काम कर रहे हो और ये पेड़ आपका यहाँ पर जीवित रहेगा. बिल्कुल. झाड़े लावा. और एक बताओ कि स्कूल की एक खासियत है कि स्कूल का एक प्रोजेक्ट है वृक्ष माझा बंधु. हम यहाँ पर बच्चे लड़कियाँ, आप रक्षाबंधन के दिन आइए. मैं आपको इनवाइट करता हूँ कि हम यहीं पे रह जाए सर. रोज का देखते हैं सर हम लोग. बिल्कुल. तो यहाँ पर सब राखियाँ पेड़ों को बांधते हैं, उसका रक्षण करने का जिम्मेदारी सब लड़कियाँ उठाते हैं. इसलिए मैं ये आपका सुरक्षित रहेगा, इसमें कोई संदेह नहीं. थैंक यू सर, थैंक यू सो मच. नहीं, हमें भी पूरा विश्वास है कि आपकी छत्र छाया में ये बहुत फलेगा फूलेगा और सब बच्चों को आम खाने को मिलेगी. बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. थैंक यू सर. थैंक यू. अब देखने बैठ गए बहुत सारे क्यूट. हाय, हेलो. गाइस पायल खेल रही है, तो ये सब बच्चे पायल को चेयरअप कर रहे हैं.
बल्लारी जैसे जैसे बच्चे आते जा रहे हैं, ये बच्चे बहुत ही एनर्जेटिक है। पूजा पूजा